हो, वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. हो, वेदशास्त्रानं ग्वाही म्हणजे साक्ष दिली, म्हणती ज्ञानाबाई आई. आता या ठिकाणी बाई आणि आई हे दोन शब्द माऊलीच्या बाबतीमध्ये नाथ महाराजानं वापरले. वेदशास्त्रानं पुरावा दिला की ज्ञानेश्वर महाराज बाई आणि आई होते. आता बाई आणि आई हे दोन शब्द का वापरले, तर त्याचं एकमेव कारण आहे. बाई ही आई असते, पण आई बाई असते, किंवा बाई ही आई असतेच असं नाही, पण आई मात्र नक्की बाई असते. कारण बाई कशाला म्हटलं जातं आणि आई कशाला म्हटलं जातं, तर बाई ही बिना नवऱ्याची असू शकते आणि बिना लेकराची बी असू शकते, तिला बाई म्हणतात. आणि आई मात्र बिना नवऱ्याची नसते आणि बिना लेकराची नसते. बिना लेकराची आई राहू शकत नाही. लेकरू झाल्याच्या नंतर तिला आई हे पद येतं. म्हणून लग्नाच्या अगोदर ती बाई असते आणि लग्न झाल्यानंतर आई असते. म्हणून हे दोन शब्द आमच्या नाथ महाराजाला वापरावे लागले की ज्ञानेश्वर महाराज बाई होते आणि आई बी होते, दोन्ही बी होते. म्हणजे याचा अर्थ असा की ज्ञानेश्वर महाराज स्त्री होते हे सिद्ध झालं, आणि ज्ञानेश्वर महाराज आई होते हेही सिद्ध झालं. आई कशामुळे होते, तर ज्ञानेश्वर महाराजाला 4 लेकरं झाले. तुम्ही म्हणताल महाराज तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, येरवाड्याहून आलात का काय तुम्ही? ज्ञानेश्वर महाराजाला 4 लेकरं झाले महाराज. 4 लेकरं कोणते, तर अनाथ विषयी आणि पामर हे 2 लेकरं ज्ञानेश्वर महाराजाला भगवान परमात्म्यापासून झाले. विषयी पामर हे सांगण्याकरता आमच्या नाथ महाराजांनी शब्द वापरला. महाराज, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. अनाथाची माय म्हणण्यामध्ये माऊली विषयी पामराची आई. त्यानंतर साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, दरुशने हरे ताप, साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप, ज्ञानोबा माझा. दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप. हो, साधकाचा मायबाप म्हणण्यामध्ये जिज्ञासूची आई. जिज्ञासूची आई सांगण्याकरता साधकाचा मायबाप, विषयी पामराची आई सांगण्याकरता अनाथाची माय शब्द वापरला, आणि जीवनमुक्ताची आई सांगण्याकरता ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. हो, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. म्हणजे याचा अर्थ असा, मुक्ताची सिद्धाची आई माऊली होते एक.
विषयी पामराची दोन जुळे मुलं झाले महाराज, विषय आणि पामर. आणि साधक म्हणजे ज्याला आपण जिज्ञासू म्हणतो, या चौघा जणाची आई ज्ञानेश्वर महाराज. मग आता या 4 लेकराला जन्म दिल्यानंतर त्या 4ही लेकरानं विचारलं की मग आमचे वडील कोणते. कारण मुलं विचारतात आईला, माझे वडील कोण. आणि जगामध्ये पहिली ओळख वडिलाची आईच करून देत असते. आईशिवाय दुसरं वडिलाची ओळख कुणी करून देत नाही. म्हणून आई पहिली ओळख करून देते. म्हणून आम्हाला श्रुती माऊलीनं, श्रुती आईनं जगाला पहिल्यांदा ईश्वर परमात्मा बाप दाखवला. म्हणून अहितापासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. तसं दुसऱ्यांदा आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्मा दाखवला, ईश्वर दाखवला, आमचा बाप दाखवला. म्हणून त्याच्याकरता माऊलीनं आपले वडील दाखवण्याकरता, आपले पतिराज सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला. तो कोणता शब्द वापरला? मुलाला समजून सांगण्याकरता मैत्रिणीला माध्यम धरून माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्या नवऱ्याची ओळख करून देतात. दुरळू आंबुला की लागे बाई, जो ब्रह्मादिका न पडे ठाई. अशी ओळख करून दिली परमात्म्याची, म्हणजे आपल्या बापाची, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पतीची. कारण भगवान परमात्मा हा भक्ताचा पती असतो. कारण आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा या पद्धतीनं, मी पुढे बोलेल आपल्याला कोणत्या कोणत्या संतांनी कसं कसं लग्न कुणाबरोबर केलेलं आहे त्याचं मी चिंतन आपल्याला सांगेल. अगोदर आपल्याला प्रथमतः ज्ञानेश्वर महाराजाच्या स्त्रीत्वाची सिद्धी करायची आहे. कारण जगामध्ये ज्ञानेश्वर महाराज पुरुष होते असं आपल्याला पाहायला मिळालेलं असताना, हे त्यांच्या विरोधात बोलणं संयुक्तिक गोष्ट नसताना सुद्धा मी माझ्या पदरची गोष्ट बोललो नाही, प्रमाण दिलं आणि संताच्या प्रमाणानिशी मी बोललेलो आहे. त्यामुळं आक्षेप घेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. आता संताचं किंवा ज्ञानोबारायचं स्त्रीत्व 4 शास्त्राच्या कसोट्यावरती घासायचं. तर पहिलं शास्त्र आहे विज्ञान. विज्ञान शास्त्राच्या कसोटीवरती माऊलीचं स्त्रीत्व जर आपण घासलं, चिंतन केलं, तर मी आपल्याला एक गोष्ट सांगेल. जगाच्या पाठीवर दिसणारे जे पुरुष आहेत ते पुरुष नाहीतच महाराज. हे विज्ञानामध्ये जीवशास्त्र आहे. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी ज्याला म्हणतात, त्या बायोलॉजीमध्ये अनाटॉमी शास्त्र आहे. अनाटॉमी शास्त्र म्हणजे शरीरशास्त्र. MBBSच्या पहिल्या वर्षाला जे शिकवलं जातं ते अनाटॉमी शास्त्र. आणि त्या शास्त्राचा आपण जर विचार केला तर पुरुष सिद्ध होत नाही, फक्त स्त्री सिद्ध होते. मी सर्वांची माफी मागून बोलतो, कारण स्त्रीचं शरीर बनत असताना विज्ञानानं XX नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की स्त्रीचं शरीर बनतं, आणि XY नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की पुरुषाचं शरीर बनतं. स्त्रीच्या ठिकाणी XX रूपानं पूर्ण स्त्री आहे, पण पुरुष मात्र 50% X रूपानं स्त्री आहे आणि 50% Y रूपानं पुरुष आहे. म्हणून तुम्ही आम्ही पूर्ण पुरुष नाहीत,
तुम्ही आम्ही अर्ध्या अंगानं स्त्रिया आहोत, म्हणून आपल्या अंगावरती स्त्रीत्वाची चिन्ह आहेत, म्हणून आपण पूर्ण पुरुष नाहीत. पूर्ण पुरुष फक्त भगवान परमात्मा एकटाच या जगाच्या पाठीवर पूर्ण पुरुष आहे. म्हणून गीतेनं त्याचं वर्णन करत असताना उत्तम पुरुषस्त्वन्या परमात्मे त्युदा वृतः यो लोकत्रय मा विश्व बिभरते वे ईश्वरः 15व्या अध्यायामध्ये सांगताना सांगितलं तो भगवान परमात्माच एक उत्तम पुरुष आहे. बाकी तुम्ही आम्ही स्त्री आहोत, अर्ध्यांगानं स्त्री आहोत. त्यामुळं आपण अर्ध्यांगानं स्त्री असल्यामुळे आपल्याला सुद्धा नवरा करता येतो. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या परिभाषेत बोलायचं ठरलं तर आपल्याला गळ्यात तुळशीची माळ धारण करता येते. गळ्यात तुळशीची माळ धारण करणं म्हणजे भगवान परमात्म्याची बायको होणं आहे. आता मी एक छोटासा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो. ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत तेवढ्या देवाच्या बायका आहेत बरं का. आता ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा नाहीत त्या कुणाच्या आहेत हे मला माहित नाही. हो, ज्यांनी त्यांनी विचारावं की आपण कुणाच्या आहेत म्हणून, ते ज्यांनी त्यांनी विचारायचं. पण ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत तितक्या देवाच्या बायका आहेत. म्हणून अर्ध्या अंगानं तुम्हाला आम्हाला देवाची बायको होता येतं, म्हणजे गळ्यात तुळशीची माळ धारण करता येते. म्हणून तुम्ही आम्ही सर्व स्त्री असल्यामुळं आम्हाला, म्हणून कधी कधी संतांनी बाई यानो असा शब्द वापरला, साजनी असा शब्द वापरला, सखे मैत्रिणी शब्द वापरला. हे संतांनी असे शब्द का वापरले त्याचं कारण आहे की ते समोर असलेल्या सर्व स्त्रियाशी संभाषण करतात, बोलतात. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वर महाराजाचं स्त्रीत्व हे विज्ञानानं सिद्ध झालं की मनुष्य देहाला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी 50% वाय आणि 50% एक्स रूपानं ते स्वतःला स्त्री म्हणून घेतात. म्हणून हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भगवान परमात्म्याला पती बनवलेलं आहे. म्हणून माऊलीला म्हणावं लागलं, दुरळू आंबुला केला गे बाई, जो ब्रह्मादिका न पडे ठाई. विठ्ठल 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 विठ्ठल. आता दुसरा मुद्दा असा आहे की दुसरं शास्त्र आहे वेदांत किंवा अध्यात्म. आता वास्तविक पाहिलं तर जीव हा ब्रह्मदशेवरून खाली आला. आता हे माझं बोलणं संयुक्तिक नाही, कारण जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीये. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. जीव हा परब्रह्मापेक्षा वेगळा नाही, परमेश्वरापेक्षा वेगळा नाही. परंतु आपण विवर्तवादाच्या दृष्टिकोनातून जर जीव हा वेगळा समजला तर जीव हा ब्रह्मदशेवरून खाली आला की त्याला जीवत्व प्राप्त झालं, म्हणजे स्त्रीत्व प्राप्त झालं. कसं स्त्रीत्व प्राप्त झालं तर स्त्री खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज बोलायचं ठरलं तर स्त्रीला कशाचं स्वातंत्र्य नाही महाराज. तसं जीवाला कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही. आज 50% आरक्षण म्हणत असले तरी सुद्धा हो, आरक्षण देणारे बी आरक्षण घेणारे बी सगळ्या जणांचा जर विचार केला तर स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्त्री ही पारतंत्र्यात आहे. कोणतं पारतंत्र्य आहे तर स्त्रीला अजूनही हसण्याचं स्वातंत्र्य नाही, स्त्रीला बसण्याचं स्वातंत्र्य नाही, स्त्रीला नेसण्याचं स्वातंत्र्य नाही, स्त्रीला चालण्याचं स्वातंत्र्य नाही, स्त्रीला बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, स्त्रीला उठण्याचं स्वातंत्र्य नाही, स्त्रीला झोपण्याचं स्वातंत्र्य नाही, कशाचं स्वातंत्र्य नाही. तसं जीव हा ब्रह्मदशेवरून खाली आला की जीवाच्या हातात काही नाही. खाणं त्याच्या हातात नाही, झोपणं त्याच्या हातात नाही, उठणं त्याच्या हातात नाही, चालणं त्याच्या हातात नाही, बोलणं त्याच्या हातात नाही, वागणं त्याच्या हातात नाही, नवे नवे खाल्लेलं पचवणं सुद्धा त्याच्या हातात नाही. गीता सांगते पचाम्यन्नम चतुर्विधम. भगवान परमात्मा आम्ही खाल्लेलं पचवतो. म्हणून साधू संताला म्हणावं लागलं, काय म्हणावं लागलं, चाले हे शरीर कोणाची आसते
चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन. देखवी हो पाववणारा तो आहे महाराज. मन चक्षुस्थ परमात्मा, डोळ्याच्या मध्ये परमात्मा बसलेला आहे. कारण माऊली सांगतात डोळ्याचा डोळा डोळसा. कारण डोळ्याच्या मध्ये आपण फार तर एखादा डोळ्याचा स्पेशालिस्ट रेटिन पर्यंत गेलेला आहे. मध्ये जे डोळ्याच्या पाठीमाग जी दृश्य दाखवणारी शक्ती आहे त्याला रेटिन म्हणतात. तिथपर्यंत एखादा आय स्पेशलिस्ट गेलेला आहे. पण त्याच्याही पाठीमागे डोळ्याला दर्शन करणारा आणि दाखवणारा परमात्मा आहे हे अजून कोणत्या शास्त्रज्ञाला कळलं नाही. शरीराला चालवणारा परमात्मा आहे. म्हणून आपल्या हातात काही नाही, खाणं सुद्धा आपल्या हातात नाही महाराज. म्हणून कबीर महाराजांनी सांगितलं, जीने की क्या पकरी आस, हातो लिया नहीं तेरा घास. तू जीवन जगण्याची काय आशा पकडतोस, हातात घेतलेला घास सुद्धा तुझ्या स्वाधीन नाही. तो कंठात उतरेल का पोटात उतरेल सांगता येत नाही. कंठात घास असतानाच एखाद्या वेळेस प्राण निघून जातो. आपल्या हातात नाही महाराज खाणं आणि खाल्लेलं आतमध्ये जाणं. मध्ये गेल्यानंतर, पोटामध्ये गेल्यानंतर ते पचवावं लागतं. आणि हे पचतं याचं किती लोकाला खाल्ल्यानंतर ज्ञान आहे. आणि ज्यांना ज्ञान आहे त्यांचं तरी, ज्ञान असणाराचं तरी परमेश्वराच्या सत्तेशिवाय ते पचत नाही. म्हणून पराधीन आहे जीव, पराधीन. आणि पराधीन जीव आहे म्हणजेच त्याच्या ठिकाणी स्त्रीत्व आहे, हे मला प्रतिपादन करायचंय. कारण सगळं जीवनातलं आपलं चालणं बोलणं सुद्धा आता आपल्या हातात नाही, प्रभू परमात्म्याच्या हातात आहे. तो बोलवणार आहे. 32 बाहुल्यांचा खेळ असतो. तो 32 बाहुल्या जशा बोटानं तो सूत्र हलवतो त्याप्रमाणे ती बाहुली नाचत असते. हो, सूत्रधारी सूत्रधरी बाहुली नाचवी सभे भितरी, तरी काय तो सूत्राची दोरी कळो देत असे कोणा. तो कोणाला कळू देत नाही. बाहुली त्याच्या बोटाप्रमाणे हसत असते आणि बोट त्याने स्थिर केले की बाहुलीचं नाचणं बंद पडतं. तसं तुमचं आमचं नाचणं, तुमचं आमचं बोलणं, तुमचं आमचं चालणं, तुमचं आमचं खाणं, तुमचं आमचं बसणं उठणं हे सगळं प्रभूच्या हातात आहे. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, म्हणून त्याची सगळं सत्ता आहे. सत्ता धन्याची की जी मायबाप, या दृष्टिकोनातून आपल्या ठिकाणी पराधीनत्व आहे, स्वातंत्र्य नाही. स्त्रीच्या हातामध्ये तिचं जीवन नाहीये. बालपणामध्ये वडिलाच्या अधीन राहावं लागतं, तरुणपणामध्ये पतीच्या अधीन राहावं लागतं आणि म्हातारपणात मुलाच्या अधीन राहावं लागतं. हे जरी कुणी आज स्वातंत्र्याच्या युगात तोंडानं बोलत असले आणि स्पीकरवर बोलत असले तरी सुद्धा सगळ्याच्या कुटुंबामध्ये अजूनही या स्वातंत्र्याची आणि पारतंत्र्याची खऱ्या अर्थानं पाहिलं तर अंमलबजावणी झालेली नाहीये. म्हणून स्त्रीला स्वातंत्र्य नाही. तुम्हाला कुठेही बसून हसता येतं चव्हाट्यावर, स्त्रीला चव्हाट्यावर बसून हसता येत नाही महाराज. तुम्ही चौकामध्ये अशी हात दुमडून उभं राहू शकता, स्त्री चौकामध्ये उभं राहू शकत नाही. म्हणून ही स्त्रीच्या जीवनातली समजदारी आहे. तिच्याकडून आपल्याला खूप शिकायचं आहे. मी आपल्याला तेच पुढे सांगणार आहे. पुरुष स्त्री तळता तळता तर भजे खाऊ शकत नाहीच, पण पुरुषाच्या बाबतीत विचार केला तर तो तळताना तर भजे खाऊ शकतोच, पण कालवलेलं पीठ सुद्धा खाऊ शकतो महाराज. म्हणून पुरुषाच्या ठिकाणी थोडं का होईना स्वातंत्र्य आहे, स्त्रीच्या ठिकाणी स्वातंत्र्य नाही. बसण्याचं स्वातंत्र्य नाही. आता तुम्ही कशाही पद्धतीनं बसू शकता, पण आजही समोर पाहिलं तर स्त्रीच्या बसण्यामध्ये किती लाईन आहे. जर बोलायचं ठरलं तर मुंग्या कधीच लाईन सोडित नाहीत, मुंगळे कधीच लाईनीने चलत नाहीत. म्हणजे स्त्रीच्या ठिकाणी
नियम आहे, बंधन आहे. मग ते बंधन कशाचं का असाना, परंतु तिच्या ठिकाणी लज्जा आहे. पुरुषाच्या पेक्षा ती काही बंधनामध्ये वागत असते, म्हणजे तिला स्वातंत्र्य नाही. बसण्याचं स्वातंत्र्य नाही, हसण्याचं स्वातंत्र्य नाही. पुरुष हा खादा खादा हसू शकतो, तसं स्त्री खादा खादा हसू शकत नाही. ती मंद स्मित करीत असते आणि लाजून असं हसत असते. म्हणजे तिच्या हसण्यावरती बंधन आहे, नेसण्यावरती बंधन आहे. पुरुष विविध प्रकारचे कपडे घालू शकतो, हो, तसं स्त्रीच्या ठिकाणी नाही, तिला बंधन आहे. म्हणजे हे दृष्टांत दिला मी की स्त्रीला जसं पारतंत्र्य आहे, म्हणजे स्त्रीनं पारतंत्र्यात राहावं असा माझा बोलण्याचा उद्देश नाही. स्त्रीनं स्वतंत्र व्हावं आणि स्वतंत्र होण्याच्या दृष्टिकोनातूनच वारकरी संप्रदायानं स्त्रीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की तरी सुद्धा अंमलबजावणी झाली नाही स्त्रीच्या स्वातंत्र्याची, याची मला खंत आहे. म्हणून मी स्त्रीचा पक्ष घेऊन बोलतो. स्त्रीला स्वातंत्र्य नाही, पुरुषाला स्वातंत्र्य आहे. पहिली कसोटी विज्ञानाची सांगितली, दुसरी कसोटी अध्यात्म किंवा वेदांत शास्त्राची सांगितली आणि तिसरी कसोटी आहे व्याकरणाची. म्हणून जीव नावाचा धातू तिन्ही लिंगामध्ये चालतो. तो जीव, ते जीव आणि ती जीव हा तिन्ही लिंगामध्ये चालतो. म्हणून जीवाच्या ठिकाणी स्त्रीत्व आहे हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. आता आपल्याला फक्त भक्तिशास्त्राचा दृष्टांत आणि भक्तिशास्त्राची कसोटी पाहायची की भक्तीमध्ये स्त्रीचं काय स्थान आहे हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाचं भक्तीतलं स्त्रीत्वाचं स्थान आपल्याला सिद्ध होईल. आणि नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान परमात्मा पती कसा केला आणि त्यांना मुलं कसे झाले आणि त्यांचा वेल संसार कसा सुखाचा झाला, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि उहापोह आपल्याला करायचं आहे. आता भक्तिशास्त्राच्या कसोटीवरती जर घासलं ना महाराज, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून स्त्री ही भक्ती करण्याकरता अत्यंत जवळचं अंतःकरण आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी भक्ती स्त्रीचं अंतःकरण घेऊन केली ते श्रेष्ठ भक्त ठरले. म्हणून नारदाला भगवान परमात्म्यानं विचारलं की जगाच्या पाठीवर श्रेष्ठ भक्त कोण. त्यावेळेस नारद महर्षीनं निर्वाळा दिला की जगाच्या पाठीवर श्रेष्ठ भक्त म्हणजे यथा व्रज गोपिका नाम, म्हणजे गोपी या श्रेष्ठ भक्त आहेत. गोपी शब्दाचा अर्थ होतो गो म्हणजे इंद्रिय आणि पा पिबंती म्हणजे पिणे. इंद्रियद्वारा भक्तीचा रस पितात त्याला गोपी असं म्हणतात. गवळण शब्दाचा अर्थ आहे गो म्हणजे इंद्रिय आणि आळणी, गवळणी, आळणी जिनं इंद्रियाचा निग्रह केलेला आहे तिला गवळणी म्हणतात आणि गवळण म्हणतात, गोपी म्हणतात. या गोपी जगाच्या पाठीवरल्या श्रेष्ठ भक्त ठरल्या, पुरुष भक्तापेक्षा अग्रगण्य भक्त ठरल्या. म्हणून पुरुषानं स्त्रीचं अंतःकरण घेऊन भक्ती जर केली तर भगवान परमात्म्याला ती भक्ती प्रिय होते. पुरुष हा अहंकारानं जीवन जगू शकतो, पुरुष हा द्वेष करू शकतो, पुरुष हा मत्सर करू शकतो, पुरुष हा ईर्ष्या करू शकतो, पण पुरुष हा समर्पण कधी करू शकत नाही. स्त्रीच्या ठिकाणी समर्पण आहे, पुरुषाच्या ठिकाणी समर्पण नाही. म्हणून व्यवहारामध्ये, जीवनामध्ये पुरुष कधी नांदायला जाऊ शकत नाही, कारण समर्पण नाही. ईर्ष्या आणि अहंकार असल्यामुळे तो नांदू शकत नाही. आणि स्त्रीच्या ठिकाणी समर्पण आणि प्रेमाची मूर्तिमंत पुतळी स्त्री असल्यामुळे ती नांदू शकते आणि आपला अहंकार बाजूला ठेवून ईर्ष्या आणि जीवन जगण्याकरता, नांदण्याकरता ज्या समर्पक गोष्टी तिच्या ठिकाणी आहेत त्या ती सहज स्वीकारते आणि त्या स्वीकारल्यामुळे ती नांदू शकते नवऱ्याच्या ठिकाणी. म्हणून स्त्री
ही समर्पणाचा भाव घेऊ शकते, स्त्री हे प्रेम करू शकते. आणि प्रेम हे भक्तीचं भांडवल आहे. भक्तीच्या भांडवलाला प्रेम लागतं, प्रेमाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं, प्रेमाविना भजन नाकाविना मोती आणि अर्थाविना पोती वाचू नये. म्हणजे प्रेमाशिवाय भजन नाही, भक्ती ही प्रेमानंच होते. म्हणून प्रेम हे भक्तीचं भांडवल आहे. कारण प्रेम फक्त स्वतःवरती प्रेम करतो माणूस, म्हणून स्वतःवरती जेवढं प्रेम असतं तेवढं जगाच्या पाठीवर कुणावरतीच प्रेम नसतं. म्हणून शास्त्रानं असं वर्णन केलेलं आहे की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती न पत्यु कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. कारण माझा हात मला आवडतो ती तो माझ्या कामाचा आहे म्हणून आवडत नाही, माझ्या गुणाचा आहे म्हणून आवडत नाही, तो माझ्यावरती उपकार करतो म्हणून आवडत नाही, मला खाऊ घालतो म्हणून आवडत नाही, तर तो माझा आहे आणि मी हात आहे या भावनेनं ज्यावेळेस त्याचा विचार केला जातो त्यावेळेस मी वरती केलं जातं ते प्रेम आहे. म्हणून नारदानं नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेमाची व्याख्या सांगत असताना गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अवच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम हे 6 प्रेमाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत महाराज. म्हणून मी एक गोष्ट सांगतो की पुरुष प्रेम करू शकत नाही, स्त्री ही प्रेम करू शकते. आणि प्रेम हे भक्तीचं भांडवल असल्यामुळे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्म्यावरती जे निस्सीम जीवापाड प्रेम केलं. म्हणून आमचे माऊली एके ठिकाणी म्हणतात, देवा तू मला किती आवडतोस, तर जीवापेक्षा देव आवडतो. हे ज्यावेळेस माऊली म्हणतात त्यावेळेस खरं प्रेम आहे. ज्यावेळेस देह आणि जीवाची कसोटी राखून प्रेम केलं जातं ते प्रेम नाही. म्हणून बहु आवडशी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवा पासोनिया तुझी आन वाही नगा देवराया बहु आवडशी जीवा पासोनिया. म्हणून स्त्री ही प्रेम करू शकते, समर्पण करू शकते. म्हणून स्त्रीचं हृदय आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्वीकारलं आणि स्त्रीच्या हृदयातून बुद्धिरूपी सखीशी संवाद करताना माऊलीनं शब्द वापरला, दुरळू आंबुला केला गे बाई. बाई सखे साजनी मैत्रिणी, मी लांबचा नवरा केला आणि फार कडक काळा नवरा केला आणि दुर्लभ असलेला नवरा केला म्हणून संवाद करतात. म्हणून ते प्रेम स्त्रीकडून शिकावं. हे ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मचारी असूनही ज्ञानेश्वर महाराजांनी हे महाराष्ट्राला आगळं वेगळं स्वरूप दिलेलं आहे आणि स्त्रीच्या अंतःकरणानं भक्ती केलेली आपल्याला दिसते. म्हणून जगाच्या पाठीवरली एकमेव आणि जगाच्या पाठीवरली श्रेष्ठतम भक्ती आणि वेदाधिकाला प्रामाण्य असलेली आणि वेद प्रामाण्य असलेली भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्राला नव्हे अखिल विश्वाला दिलेली आहे. आणि अखिल विश्वाला हा पायंडा ज्ञानेश्वर महाराजांनी काढून दिला. म्हणून त्यांनी सांगितलं, दुरळू आंबुला केला गे बाई जो ब्रह्मादिका न पडे ठाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक शास्त्र सांगतो, तुम्हाला जर देवाची भक्ती करायची असेल आणि देवावरती प्रेम करायचं असेल तर महाराज कुठं जाऊन शिकायची गरज नाही. शिकलेल्यानं माणसाला गुण प्राप्त होतो आणि त्या गुणाचा कधी कधी अवगुण होतो. गुण थोडे दिवस असतो. ज्यावेळेस त्या गुणाविषयी माणसाला प्रेम असतं आणि मी देवाला तो गुण वाहतोय असं ज्यावेळेस त्याला वाटतं त्यावेळेस तो गुण असतो. पण त्या गुणामध्ये अहंकार मिसळला की तो अवगुण होत असतो. म्हणून कधीही आपला गुण गुणच राहावा, अवगुण कधी होऊ नये. म्हणून देवाची या चाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया. म्हणून मी आपल्याला त्याच्यातलं एक बारकाव्याचं चिंतन असं सांगतो की ते प्रेम शिकायला कुठं जाण्याची गरज नाही. देवावरती प्रेम करायचंय ना तर कसं प्रेम करायचं घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पत्नी जशी पतिराजावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. जशी बहीण भावावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. जशी मुलगी बापावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं.
आणि जशी आई बाळावरती प्रेम करते तसं देवावरती प्रेम करावं. या 4 स्त्रियाकडून प्रेमाची दीक्षा घ्यावी महाराज. आणि हो, या पद्धतीनं सगळ्या जणी, मी तर म्हणतो या 4 स्त्रियानं पुरुषाला प्रेमाचं आळं केलं आणि पुरुषाला या 4ही स्त्रियानं प्रेम दिलं म्हणून पुरुष स्थिर झाला महाराज. याच्यापैकी कदाचित याच्यापैकी कुठलंही प्रेम जर पुरुषाला कमी मिळालं तर पुरुष भटका होऊ शकतो. म्हणून या स्त्रियानं पुरुषाला भटकू द्यायचं का नाही द्यायचं हे ठरवण्याकरता बहिणीनं भावावर प्रेम करावं, पत्नीनं पतीवर प्रेम करावं, मुलीनं बापावर प्रेम करावं आणि आईनं बाळावर प्रेम करावं. या 4ही प्रेमाच्या आळ्याच्या माध्यमातून पुरुषाचं रोपटं वाढलं गेलंय म्हणून पुरुष स्थिर आहे. नाहीतर पुरुष भटकला असता, सारखा फिरला असता. म्हणून या स्त्रियाच्या त्यागामुळं आणि स्त्रियाच्या त्यागी जीवनामुळं पुरुष हा स्थिर आहे. मला याच्यातून एक निष्पन्न करायचंय, ते म्हणजे असं की स्त्रीच्या हृदयानं प्रेम केलं आणि आमच्या माऊलीनं प्रेम केलं आणि ते आम्हाला शिकवलं. म्हणून हा धडा फार मोठा अवघड धडा नाही, सोपा धडा आपल्याला शिकवला. आणि ते सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बाई मी लांबचा नवरा केलाय. आपला बुद्धिरूपी सखीला सांगतात, त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. विठ्ठल विठ्ठल आता एक गोष्ट सांगतो. लांबचा नवरा केला म्हणजे काय घटना घडली तर ज्ञानेश्वर महाराज नावाची कन्या ही आपेगावची आणि दिली पंढरपूरच्या पाटलाला. कारण पंढरपूरचे पाटील आहेत पांडुरंग परमात्मा, आणि त्या पाटलाला दिली. ही आपेगावची मुलगी पंढरपुरामध्ये दिली आणि त्याचा परिणाम या मुलीला 2 नद्या ओलांडून जावं लागतं नांदण्याकरता. 2 नद्या कोणत्या? एक गोदा माता आणि दुसरी भीमा माता किंवा भिवरा माता किंवा चंद्रभागा. या 2 नद्या ओलांडून जावं लागतं. म्हणून संतांनी सांगितलं की मी नांदायला जाते. ज्ञानोबाराय म्हणतात, मी नांदायला जाते, पण मी बैलगाडीत जात नाही, मी मोटरसायकलवर जात नाही, मी रेल्वेनं जात नाही, मी विमानानं जाते. म्हणजे हे मोठ्याच्या मुलीचं लक्षण आहे. म्हणून संत सांगतात, समर्थाची लेकी मी संताची पोसनी आणि विमानी बैसोनी जाते देखा. मी विमानात बसून नांदायला जाते. माझा जगन्नियंता परमात्मा पती आहे. मी आपल्याला साधी गोष्ट सांगतो. सर्वसाधारण अगदी सेंटरिंगच्या कामावर जाणारा जरी नवरा असला तरी मुली त्याला खूप नटतात बघा. सेंटरिंगच्या कामावर जाणारा नवरा असला तरी त्याला नटतात. मग आता जगन्नियंता परमात्मा जिनं नवरा केला तिने कमी नटावं का? म्हणून नटावं, नवऱ्यासाठी नटावं आणि नटलेलं नवऱ्यानं पाहावं. हो, म्हणजे मग तिच्या नटण्यामध्ये मोठेपण आहे. माऊली आमचे इथं नटतात. आता आमचे सगळे टाळकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी नटतात महाराज. हो, हे नटतात म्हणजे आम्ही आमच्या नवऱ्यासाठी नटतो. आमचा भगवान परमात्मा नवरा आहे म्हणून त्याच्यासाठी आम्ही नटतो, दुसऱ्यासाठी नटत नाहीत. दुसऱ्यानं पाहावं आमचा फोटो काढून घ्यावा म्हणून आम्ही नटत नाहीत महाराज. कारण आम्ही नटतो ते आमच्या नवऱ्यासाठी नटतो. आमचा परमात्मा नवरा आहे. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. हरिकीर्तनातल्याच लोकांना नटायचा अधिकार आहे. बाकीच्या लोकांनी नटत जाऊ नये. नटलं तर त्यांच्याकडे वक्रदृष्टी पडत असते. आमच्याकडं कुणाची वक्रदृष्टी पडत नाही आणि आमच्यावरती वाईट नजर कुणाची पडत नाही. म्हणून आम्हाला नटण्याचा अधिकार आहे आणि आमच्या नटण्याला आमचा देव पाहत असतो. म्हणून हा ड्रेस आमच्या नवऱ्यासाठी महाराज, आमच्या नवऱ्यासाठी. वारकरी संप्रदायात हा पांढरा शुभ्र ड्रेस का घातला जातो तर त्याचं कारण आहे आमच्या नवऱ्याला गोड वाटावं म्हणून त्याच्याकरता. आता तुम्ही सूट पॅन्ट आणि भूशर्ट घालता आणि या युगामध्ये आम्ही धोत्रण फेटे बांधतो. आम्हाला लोक काय म्हणत असतील?
आम्ही कोणत्या राज्यामध्ये जगतो, पण तसं नाहीये. आमच्या नवऱ्याला जे आवडतं ते आमच्या नवऱ्याला फेटा आवडतो, आमच्या नवऱ्याला धोतर शर्ट आवडतं, म्हणून त्याच्याकरता आम्ही नटत असतो. त्याला आवडतं म्हणून सांडोनिया शुद्ध शुभ्र, हो निळी काळी वस्त्रे पांगरती ऐका कलीचे महिमान, म्हणून आमचा पांढरा शुभ्र ड्रेस स्वच्छतेचं प्रतीक, पवित्रतेचं प्रतीक हे भगवान परमात्म्याला आवडतं, म्हणून त्याच्यासाठी आम्ही हा ड्रेस घातलेला आहे. म्हणजे नवऱ्यासाठी नटावं, म्हणून परमात्मा आमचा नवरा आहे, आम्ही त्यांच्या बायका आहोत. आता आम्हीच त्यांच्या बायका आहोत असं नाहीये महाराज. तर प्रत्येक संताकडे जर विचार केला तुम्ही, तर प्रत्येक संतानं भगवान परमात्म्याला नवरा केलेला आहे. आमच्या जगद्गुरु तुकोबारायला तर प्रश्न पडला की कदाचित भगवान परमात्मा मला पत्नी करून घेतो का नाही कुणास ठाऊक, म्हणून त्या शंका आली आमच्या जगद्गुरु तुकोबारायला. म्हणून त्यांनी तर इतकी घाई केली की त्या भगवान परमात्म्याबरोबर लग्न लावण्याच्या अगोदरच हो तुकोबारायांनी सांगितलं, घर रिगी झाले पट्टरानी बळे, घर रिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे घररिगी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. भगवान परमात्म्याची मी घर निघाले. मला तर असं वाटतं जनाबाईनं तर त्याच्या पुढची गोष्ट सांगितली महाराज. सांगता येईल का कोणाला? जनाबाई सांगते, हो जनी मने देवा झाले मी येसवा आणि रिघाले केशवा घर तुझे. जनाबाईंनी बी नवरा केला परमात्मा, तुकोबाराईंनी नवरा केला परमात्मा. याच्या पुढं जर जाऊन सांगायचंच ठरलं तर अद्वैत तत्वज्ञानाचं प्रतिपादन करणारे शंकराचार्य, केवल अद्वैती, ते बी विशिष्ट अद्वैती नाही, केवल अद्वैती असे असणारे शंकराचार्य, तत्वज्ञानाची बैठक असलेले, सगुण परमात्म्याच्या कुठेच खऱ्या अर्थानं पाहिला तर विचार न करणारे शंकराचार्य, विभू व्यापक असलेल्या परमात्म्याचा विचार करणारे शंकराचार्य, पण ज्यावेळेस पंढरपूरला आले आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ते उभे राहिले आणि ज्यावेळेस त्या सगुण साकार परमात्म्याच्या रुपड्याकडे पाहिलं महाराज, त्यावेळेस शंकराचार्याच्या डोळ्यातून अश्रू गळाले आणि शंकराचार्य म्हणले की इतक्या दिवस मी विनाकारण भटकत राहिलो, मी या परमात्म्याबरोबर लग्न केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. म्हणून शंकराचार्यानं सांगितलं, हरे रंगरी पद्मे मनस्येन लग्नम ततकिम 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 ततकिम. हो हरे रंगरी पद्मे मनस्येन लग्नम ततकिम 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 ततकिम. भगवान परमात्म्याच्या पायावरती आपल्या मनाचं लग्न लावलं शंकराचार्यानं. शंकराचार्याची ती स्थिती झाली. कबीर महाराजांना विचारलं तुमचं कसं आहे, त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं, मी तर त्या परमात्म्याची पत्नी झालेच, पण त्याच्या घरी नांदायला, पिहरला माझ्या सासर घरी नांदायला जात असताना माझ्या बापानं माझी ही देहरूपी डोली मला सजून दिलेली आहे आणि मी त्याच्या घरी नांदायला जाते. म्हणून कबीर महाराज सांगतात, हो साई मेरे साजी दई एक डोली हस्तलोक अरू मैना बोली. मी या देहरूपी डोलीमध्ये बसून माझ्या प्रियकराच्या घरी नांदायला जाते. हे कबीर महाराजाचं म्हणणं. कबीर महाराजानं लग्न केलं परमात्म्याबरोबर. त्यानंतर मीराबाईला विचारलं तुमचं कसं आहे ताई, त्यावेळेस मीराबाईनं तर सांगितलं काय सांगाव. म्हटले त्या परमात्म्याच्या बरोबर मी लग्न केलं, पण नुसतं लग्न केलं नाही तर लग्न करून त्याच्यामध्ये मी मग्न झाले. कारण स्त्रीनं लग्न करावं, बिना लग्नाचं तिनं राहू नये, पण लग्न केलं तर नवऱ्यामध्ये मग्न व्हावं. हो नाहीतर काही काही संक्रांतीच्या टाइमला वानवसा देण्याकरता 51 तोफेची सलामी द्यायची आणि वानवसा द्यायला जायचं आणि नवऱ्याबरोबर घटस्फोट, नवऱ्याबरोबर भांडण करायचं आणि वानवसा द्यायला जायचं. काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? मीराबाईनं सांगितलं
मी तर त्याच्याशी लग्न लावलं आणि त्याच्यात मग्न झाले. मला वाटतं त्या अनोप जलोटानं सुंदर तऱ्हेचा मीराबाईचा अभंग गायलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ऐसी लागी लगन. हो, मीरा हो गई मगन, हो तो गली 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 हरि गुन गाने लगी. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. हो, मग्न झाल्या आमच्या मीराबाई आणि थैथया नाचायला लागल्या नवऱ्याच्या प्रेमामुळं. म्हणून सगळ्या संतांनी देवाच्या बरोबर लग्न लावलं. पैठणच्या आमच्या नाथ महाराजाचं जराशी थोडं चुकलं. त्यांनी लग्न केलं, पण खरं म्हणजे त्या परमात्म्याबरोबर करण्याच्या ऐवजी अहंकार रूपी दादल्याबरोबर लग्न केलं, अहंकार रूपी नवऱ्याबरोबर लग्न केलं. आणि नांदायला गेल्यानंतर कळलं आमच्या नाथ महाराजाला की ज्याच्या बरोबर लग्न केलं, हो, त्याच्याकडं काहीच नाही, प्रॉपर्टी इस्टेट काहीच नाही. दुसऱ्याचं घर दाखवून माझ्याबरोबर लग्न केलं त्यांनी. अहंकाराने दुसऱ्याचं घर दाखवलं आणि तेही घर मोडकं असलेलं आणि त्याच्या पुढचं छप्परही तुटकं असलेलं. असं मोडकं घर आणि तुटकं छप्पर असलेल्या नवऱ्याबरोबर मी लग्न केलं. बाई तुला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. तुला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. तुला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. तुला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई. तुला नको गे बाई, मला नवरा नको गे बाई. तुला नको गे बाई, मला नवरा नको गे बाई. मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मोडकेशी घर, सुटकेशी छप्पर, छप्पर. देवाला देव घर नाही, नाही. मला तर तुला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला तुला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. मला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हो, मोडकेशे घर, तुटकेशे छप्पर, देवाला देव घर नाही. म्हणजे याचा अर्थ हे देहरूपी घर मोडकं आहे महाराज. हो, आणि त्याच्या पुढचं नातेवाईक नावाचं छप्परही तुटकं आहे. म्हणजे अहम अध्यास आणि ममाध्यास. देहरूपी घर मोडकं आहे आणि त्याच्या पुढचं नातेवाईक नावाचं छप्परही तुटकं आहे. म्हणून अहम अध्यासात आणि ममाध्यासात भक्ती करायला अंतकरणात जागा नसल्यामुळं मला दादला नको. म्हणून नाथ महाराजांनी टाकून दिला. महाराज खऱ्या अर्थानं पाहिलं तर नवरा टाकायची वेळ येऊच नाही. पहिल्यांदाच पाहून करावा, पण नीट केला नाही आणि त्याच्यामुळं या मुलीला टाकून द्यायची वेळ आली. बरं, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा. मग श्रीगुरूच्या कोर्टाच्या मध्ये, श्रीगुरू कोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली आणि पोटगीचा दावा टाकला की हा मला नवरा नको म्हणून. टाकून दिला. त्यावेळेस श्रीगुरूनं विचारलं की नवरा नको कशामुळं नको? गोरा गोमटाय, देखणाय चांगलाय, कशाला टाकून देतेस? हो, मिळत नाहीत चांगले चांगले म्हणून तू कशाला टाकून देतेस? आणि नुसत्या घरामुळं टाकून देत असलीस तर घर काय मिळून जाईल ना एखाद्या वेळेस. हो, घरकुलं मिळत येत ना, मग एखाद्या घरकुलाला अर्ज भरून टाक, मिळून जाईल असं घरकुल. मग घरकुलासाठी अर्ज दे, कारण सध्याची काळ परिस्थिती अशी आहे महाराज. हो, आपल्याला घरं मिळतेत, संडास घरं मिळतेत, फार चांगली गोष्ट. आपल्याला आयतं खायची सवय लागल्यामुळं सगळंच मिळायला लागलंय, चांगली गोष्ट आहे. हो, मिळतंय. आपण आता सध्या इकडं खेड्यापाड्यात आहेत म्हणून घराचं काही वाटत नाही. घरासाठी नवरा टाकलं हे संयुक्तिक जरी नाही वाटलं तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घरासाठी नवरा टाकून द्यावा अशीच परिस्थिती आहे. हो, कारण मुंबईला आणि पुण्याला घरं फार बारीक बारीक आहेत.
एक जणांनी मला विचारलं, तुम्ही मुंबईला जात असता का? म्हणलं जातो ना. मुंबईला जाणं काय अवघड गोष्ट आहे का? म्हणले मुंबईचे कुत्रे कसं शेपूट हलवतात ते तुम्हाला माहिती आहे का? आता मी म्हणलं काय कुत्रे पाहायला जातो का मुंबईचे मी? नाही म्हणले मुंबईचे कुत्रे महाराज तुम्हाला जनरल नॉलेज असा म्हणून सांग. म्हणलं बाबा. म्हणले मुंबईचे कुत्रे असं उभं शेपूट हलवितात. मी म्हणलं उभं कशामुळं? म्हणले आडवं हलवायला जागाच नाही ना, ह्या भिंतीची त्या भिंतीला लागतं म्हणले. असं आता अशी बारीक बारीक घरं म्हणल्यावर नवरा टाकायचंच काम नाही तर काय. तर म्हणून आमच्या नाथ महाराजांनी देहरूपी घरासाठी महाराज अंकारूपी दादला टाकून दिला. नंतर शेजारचा जवळचा केला पण तिथंही टिकली नाही महाराज. आणि जोगवा मागायची पाळी आली, हातावर पोट भरायची पाळी आली. आईचा जोगवा जोगवा मागण. आदल्या नवऱ्याला टाकून दिलं, दुसऱ्याही नवऱ्याला टाकून दिलं. आता मी साजनी झाले निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी याला संग, त्यो बी सोडून दिला. म्हणून अशी संसाराची फजिती होऊ नये म्हणून ज्ञानेश्वर महाराजानं पारखून नवरा केला. पुन्हा डबल टाकून देण्याची वेळ येऊ नये म्हणून इतका सुंदर नवरा केला, इतका सुंदर नवरा केला की त्या नवऱ्यामध्ये वेडी झाली. वेडी, कारण नवऱ्यामध्ये वेडं व्हावं लागतं स्त्रीनं. म्हणजे मग मी तर एक गोष्ट सांगतो, व्यवहार सांगतो, जी स्त्री नवऱ्यासाठी वेडी झाली तिच्यासाठी नवरा वेडा होत असतो महाराज. जी नवऱ्यासाठी वेडी होत नाही ती तिच्यासाठी नवरा बी वेडा होत नाही. म्हणून पहिल्यांदा बायकोनं नवऱ्यासाठी वेडं होत जात जावं, म्हणजे मग नवरा तिच्यासाठी वेडा होतो. आणि नवरा वेडा कसा होतो तर तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, बायको जर माहेरी गेली तर नवऱ्यानं भिंतीला डोकं टेकून दुखापत करून घेऊन रडला पाहिजे तिच्यासाठी. म्हणजे मग तिनं सासर जिंकलं महाराज. सासर जिंकलं, तिनं जिंकलं. नवरा तिच्यासाठी वेडा झाला पाहिजे. तसं खरी गोष्ट सांगतो, माऊली आमचे भगवान परमात्म्यासाठी वेडे झाले म्हणून भगवान परमात्मा ही माऊलीसाठी वेडे झाले. आणि खोटी गोष्ट सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजाला समाधी देत असताना प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू प्राप्त झाले. हे भगवान परमात्म्याला माऊलीनं लावलेलं वेड आहे महाराज.